सुप्रभात म्हणते मी सायरा सुरेश माटोंकर तुमचं स्वागत करतो आजच्या ब्लॉगमध्ये. तर मित्रांनो, हो नाही करून आता फायनली ठरले आहे कोंडेश्वरला जायचं. मम्मीला राणीबागेत जायचं होतं. काल ह्यांची ॲनिव्हर्सरी झाली तर ती बोलत होती राणीबागला जाऊया फिरायला. पण आता फायनली ठरले कोंडेश्वरला जायचं ते. तर जायचं तर कोणालाच नव्हतं, पण दीदीने एक कारण दिलं, चला मी जेवण देते पण आपण इथंच फिरायला जाऊ. तर सर्वांना तयार झाले. तर आजचा ब्लॉग असेल आपला फॅमिली ब्लॉग असेल. इथून कोंडेश्वरला जातो, तिथे मस्त फोटोशूट वगैरे करतो. तर आजचा ब्लॉग बघत राहतो. आज ही आपल्याला जेवण देणार आहे. ही कसं वाटतंय डायलॉग मारून? तर मित्रांनो, फायनली ठरलं आहे कोंडेश्वरला जायचं. हिच्यामुळे चालू होतं राणीबाग कोंडेश्वर. हिच्यामुळे चालू होतं राणीबाग कोंडेश्वर. दीदींमध्येच एक अट टाकली की जर हिने ना एक अट टाकली, मी जेवण देते पण कोंडेश्वरला यायचं फिरायला. माझ्यावर खापर फोडलंय. नवरा बायकोने रात्रीच प्लॅन करून ठेवला होता की आपण असं करू. फायनली ठरलंय कोंडेश्वरला जायचं. चेहरे बघा. फायनली मित्रांनो निघालोय कोंडेश्वरला. दीदीचे असे 1000 रुपये जाताना ही बघा पाठी रडतीये. तर फायनली मित्रांनो आपण कोंडेश्वरला आलेलो आहे. इथं कोंडेश्वर गाव आहे. पुढे गेल्यावरती आपल्याला थोड्या वेळानेच मंदिरात आपण जाऊ, पण आपल्याला मंदिरात जायला नाही आहे. पुढे पप्पा मम्मी चाललेले आहेत, पाठी मी आहे. कॅमेरा अँगल जरा ॲडजस्ट करा. यावेळेस मी हेल्मेट नाही घातले, असंच चाललो आहे. पप्पा मम्मी ज्युपिटरवरती चाललेले आहेत. त्यांना नवीन गाडी गिफ्ट दिलेली, तर त्याच्यावरती ते चालले आहेत फिरायला. ही इथून कोंडेश्वर मंदिराची कमान चालू होते. मित्रांनो, पावसाळ्यात किती मजा असेल ना इथे. बघा ना, पूर्ण चारी साईडला जंगलमधून रस्ता, मस्तपैकी असं हिरवगार असं निसर्ग आहे आणि खूप शांतता आहे इथे. खूप म्हणजे खूप शांतता आहे. आज ढग पण खूप चांगल्या प्रकारे आलेले आहेत. बघा ना, असं निळा आकाश झालं आणि मध्ये सफेद ढग आहेत. कॅमेरा अँगल थोडा ॲडजस्ट करा. मी मोबाईल असाच अटकवलं आहे, स्टिक लावून. आपला ट्रायपॉड होती ती बाईकमध्ये अटकवली आहे आणि तसंच ती रेकॉर्डिंग चालू केली आहे. त्याच्यामुळे कॅमेरा थोडा हलतो आहे असा. मम्मीला राणीबागेत जायचं होतं, पण तिला स्वतःलाच कंटाळा आला राणीबागेत जायला. त्यात दीदी बोलली इथल्या इथे फिरायला जायचं असेल तर मी दुपारचं जेवण देते. तर मम्मी बोलली ठीक आहे, चला आपलं दुपारचं जेवण करूया, राणीबागेत नाही यायचं. आणि मम्मी राणीबागेत वैतागलीच असती दुपार, कारण खूप ऊन होतं. तर खूप वैतागली असती ती, स्वतःच वैतागली असती. मित्रांनो, समोरचा निसर्ग बघा ना, व्ह्यू बघा, व्ह्यू किती भारी आहे ना. असं डोंगर वरती आकाश. चला आपण इथं फोटोशूट करूया थांबा. मित्रांनो, फायनली पोचलो आहे. फोटोशूट चालू आहे, हे बघा. हे आजचं स्पॉन्सर आहे जेवणाचं. या आता उतरा, बस कोण उतर? अगं त्याच्यावर उभी राहा, उतर खाली. हा, याच्यावरच उभी राहा. टाक पाय, उतर, टाक त्याच्यावर पाय, उतर. ते नको. हा हा, चढ, उभी राहा. टाक त्याच्यावर पाय. हा, टाक त्याच्यावरून पाय. हा, टाक. तसंच चढायचं.
तर कसं आहे कोंडेश्वर फोटो काढ. तर मित्रांनो पोचलो आहे आणि हे यांची फोटोशूट चालू आहे. ही बघा मॉडेल, बघा मॉडेल ही बघा, पहिचान कोण आणि फोटोग्राफर. झाला फोटो टिपका हिचे फोटो कशा आहे कोंडेश्वर? हे जागा तुझे काढ हे काढ. काढ त्याचं. हिचे फोटो काढायचे आहेत बाबा, जेवण देणारी आहे ही. तर मित्रांनो कोंडेश्वर मंदिरामध्ये आलेलो, पण आम्हाला जायला नाही. सुतक आहे, सुतक का सुवेर काय बोलतात ते. मला लांबून मंदिर दाखवतो. हा बघा हा मंदिर आहे, इथून आता एंट्री जायला. हे एवढ्या उन्हात ऊन, हिला राणीच्या बागेत जायचं होतं हिला. ही बघा नशीब हिने जेवण स्पॉन्सर केला, त्याच्यामुळे आज हे वाचलं. आता भर उन्हात असं राणीच्या बागेत फिरत बसायला लागलं असतं. काय मित्रांनो हा बघा कोंडेश्वर मंदिर आहे. फायनली आता फोटोशूट वगैरे करून झालेलं आहे, सर्व संपलं आहे. आता घरी जातो आहे, तिथून मग बाईक घेऊन मग इन्शुरन्स काढायला यायचं आहे 4 व्हीलरचा. सर्व झालं आहे, तर मी डायरेक्ट भेटतो तुम्हाला बिल्डिंग खाली. काय झालं फिरून? येस, एन्जॉय. मस्त वाटला. थँक्यू. हिला धन्यवाद बोला. ती विचार करत असेल माझ्या आता कसं करायचं. वाटलं बायको बरोबर फिरून? मला तर खूप आनंदी वाटला. आपलं बायको आज कसं काही न विषय निघता फिरायला, त्याच्यात अजून खूप तिला आनंद वाटला. स्वतःलाच कंटाळा आलेला, ती उगाच दुसरं ढकलायचं म्हणून तिला जेवण बनवायचा कंटाळा आलेला, तर तो वापर केलीस. काय नाही तुम्ही दोघांनी रात्रीच प्लॅन केलेला. नाही चॅप्टर दोघं जण. चल बाय. हा. तर मित्रांनो आजचा ब्लॉग इथपर्यंतच. घरातून व्ह्यू बघा. तर आजचा ब्लॉग इथपर्यंतच. ब्लॉग आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा. टाटा.